नमस्कार. आशा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे शेवग्याच्या शेंगा. हे पहा, एवढ्या मी 5-6 शेंगा कापून धुवून घेतल्या चांगल्या. त्याच्यानंतर आपण ही मूग डाळ घेतली वाटी भरून, ही स्वच्छ धुवून घेतली मी. ही थोड्या लसूण पाकळ्या घेतल्या 5-6. त्याच्यानंतर हे 2 कांदे घेतले आणि 1 टोमॅटो घेतलाय. हे बघा, हे एवढं घेतलंय. आता ही शेवग्याच्या शेंगा आपण उकडून घेणार आहे. शेवग्याच्या शेंगांसोबत ही मूग डाळ पण त्यात टाकायची. दोन्ही चांगले शिजून घ्यायचे आता आपल्याला. त्याच्यानंतर आपण फोडणी देणार आहे. तोपर्यंत आता हे शिजवून घेऊया आपण. हे बघा, आता आपण शेवग्याच्या शेंगा आणि मुगाची डाळ ही शिजत टाकली. आता त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घेऊ. हे बघा, अर्धा चमचा आपण मीठ टाकून घेतलंय त्याच्यामध्ये. आता ही चांगली शिजू द्यायची. पाणी 2 ग्लास टाकलं याच्यामध्ये मी. आता ही चांगली शिजवून घ्यायचे दोन्ही, आणि शिजल्यानंतर आपण याला फोडणी देणार आहोत. हे बघा, आता आपण कांदा कापून घेतलाय छोटा, 1 टोमॅटो कापून घेतलाय आणि लसूण बारीक करून घेतलाय, असा ठेचून घेतलाय. आता कढईमध्ये तेल तापलंय. आपण आता जिरे टाकून घेऊया. हे बघा, अर्धा चमचा जिरे टाकले. तेल छान तापलंय. आता हा जो कांदा कापलाय आपण हा टाकून देऊ त्यात. तेलामध्ये कांदा थोड्या वेळ होऊ द्यायचा. कांदा होऊ देण्यासाठी मी थोडंसं मीठ टाकते त्यात, म्हणजे पटकन ब्राऊन कलर येईल त्याला. हे बघा, थोडंसं टाकते मी, कारण अगोदर आपण शेंगा शिजतानाही थोडं मीठ टाकलंय. आता कांद्यामध्ये थोडंसं टाकलंय. तो 4-5 मिनिटं कांदा परतला की मग नंतर टोमॅटो टाकायचा. गॅस जोरात केलाय मी आता. कांदा परतत आलाय. हा जो टोमॅटो कापला आपण हा आता टाकून देऊ आपण. थोड्या वेळ परतू देऊ त्याला. हे बघा, आता कांदा टोमॅटो छान परतलाय. आता आपण ही लसणाची पेस्ट केली आहे, ही लसूण टाकून देऊ. कढीपत्ता घेतलाय मी थोडा, हाही त्यात टाकून देऊ. थोड्या वेळ ते परतून घ्यायचे. पुन्हा लसूणाचाही थोडासा ब्राऊन कलर झाला की मग नंतर आपण हिंग हळद टाकून घेऊ त्यात. लसणाचाही ब्राऊन कलर होतोय. कांदा छान परतलाय आता. आता आपण त्याच्यामध्ये हे बघा थोडासा हिंग टाकतोय. हे बघा, थोडा हिंग हिंग थोडा बराच टाकलाय मी, म्हणजे हिंगाने छान लागतं, पोटालाही त्रास होत नाही. त्यानंतर आपण हळद टाकून घेणार आहे. हे बघा, अर्धा चमचा हळद घेतली. त्यानंतर आपण हे लाल तिखट घेऊन टाकू. हे बघा, जास्त तिखट नाही येते, फक्त कलर छान आले त्याचा. मी 2 चमचे टाकले, 2 आणि वरती थोडं टाकते. आपल्याला तिखट फिकं कसं पाहिजे त्याप्रमाणे आपण टाकू शकता. हे बघा, आता हे सगळं टाकलं. आता पुन्हा याला परतून घ्यायचं चांगलं. सुंदर सुगंध सुटलाय त्याचा. बघा, लसूण हिंग जिरं खूप छान वास येतो त्याचा. तर हे आपण जे मूग डाळ आणि शेवग्याच्या शेंगा ज्या शिजून घेतल्या आपण, हे बघा कढई भरून एवढं. आता हे शिजलंय छान. आता हे आपण त्यात टाकून देणार आहोत. हे परतलं छान. आता हे आपण पूर्ण टाकून देऊ त्यात. किती सुंदर दिसतंय आणि चवेलाही खूप छान लागतं. तुम्ही करून बघा असं. हे बघा, आता रस्सा आपण आपल्याप्रमाणे
पाणी किती टाकायचं, घट्ट पातळ कसं पाहिजे त्याप्रमाणे आपण पाणी टाकून घ्यायचंय. मी आता थोडस अर्धा ग्लास पाणी टाकून घेते, त्यात जास्त घट्ट येते. किती सुंदर दिसतंय बघा शेवग्याच्या शेंगा. आणि घट्टसर रस्सा येतो, असं पातळ रस्सा येत नाही त्याचा मुगाच्या डाळीमुळे. आता आपण मीठ टाकून घेऊया थोडस. मीठ आपण अगोदर टाकले, शेंगा शिजताना थोडं टाकले आणि कांदा परतताना टाकले. आता हे मीठ थोडं, हे पहा अर्धा चमचा मी टाकून घेतलाय पुन्हा. आता याला उकळी आली की आपल्या शेवग्याच्या शेंगा तयार झाले. 5 मिनिटात आली उकळी. आता बघा उकळी येतेच आहे. 5 मिनिटं राहू द्यायची आणि मग गॅस बंद करायचा. हे बघा आपल्या शेवग्याच्या शेंगा तयार आहे. त्यासोबत पापड आहे, पोळी आहे. हे तुम्ही करून बघा, अशा शेंगा खूप छान लागतात. चला तर मग आता भेटूया पुढच्या रेसिपीला.